माझ्या आयुष्यातला पहिला प्रवास मी व्यासपीठावर येणं, त्यामुळे मी दर्जी फाउंडेशनची आभारी आहे की मला ही संधी दिली. आणि ज्या माझ्या नवख्या मित्रमैत्रिणींना म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या वेळेस आपण येतो, मनात आपल्या खूप भीती असते, आपण अधिकारी होऊ का. मला तर अक्षरशः माझा प्रवास सांगायचा म्हटलं की तुम्ही म्हणाल की बाई खरं बोलती की खोटं बोलती असं तुम्हाला वाटेल. मी 10वीला अक्षरशः मला काहीच वाटत नाही, मी नापास झालेली होती. तर 10वीला नापास झाल्यावर अंगणवाडीत झाडू मारायचं काम करायची मी 400 रुपयावर. तर 400 रुपयावर मग नंतर मला असं वाटलं की 400 रुपये काय आपल्या जीवनासाठी योग्य नाही किंवा माझ्या करिअरसाठी या 400 रुपयेचा मला काही उपयोग होईल का नाही, म्हणून आपण 10वी पास झालं पाहिजे. म्हणून मी काय केलं, पहिले 10वी पास करून घ्यायला, पण मला गणित अजिबात यायचं नाही. मग गणित करायचं तरी कसं. आम्ही आमच्या आईवडिलांचं अक्षरशः झोपडपट्टीत 10 बाय 10चं माझ्या वडिलांचं घर आजही. माझे वडील लाईनमॅन आहेत, टेलिफोनमध्ये रिटायर्ड झाले 2009ला. आणि माझ्या आईवडिलांचे आम्ही 6 अपत्य, त्यामुळे आम्हाला क्लासेस देणं किंवा चांगल्या शाळेत टाकणं हे त्यांना म्हणजे त्यांच्या सोयीचंही नव्हतं आणि त्यांना परवडण्यासारखंही नव्हतं. त्यामुळं माझ्या मोठ्या बहिणीने मला सगळी प्रेरणा दिली. ती आज प्रकल्प अधिकारी आहे आदिवासी विकास विभागात.